याआधी हायड्रोकार्बन्स मध्ये आपण कार्बन कार्बन जर स्ट्रेट चेन मध्ये असेल त्यासाठी स्ट्रक्चरल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचा नेमिंग सुद्धा बघितला आहे. आणि कार्बन कार्बन मध्ये आपल्याकडे होते सिंगल बॉन्ड, दॅट इज अल्केन साठी आपण बघितलेला आहे. यानंतर आपण बघणार आहे अल्किन साठी. तर अल्किन साठी बघू शकता कार्बन कार्बन मध्ये असेल डबल बॉन्ड, अल्किन्स मध्ये कार्बन कार्बन मध्ये असेल डबल बॉन्ड. सो याची जी सुरुवात आहे अल्किन्सची ते विल 2 कार्बन्स पासून, बिकॉज 1 कार्बन मध्ये आपण जसं म्हणू शकतो 1 कार्बनला आपण मिथ म्हटलं होतं, 1 कार्बन मध्येच आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड शो करू शकत नाही. सो इथे इथिन हा एक्झिस्टच करणार नाही, बिकॉज हा डबल बॉन्ड शो करू शकत नाही अनदर कार्बन सोबत, बिकॉज इथे ओनली 1 कार्बन आहे. अँड बघू शकतो ट्रिपल बॉन्ड सुद्धा शो करू शकणार नाही, तर मिथाईन सुद्धा फॉर्म होणार नाही. सो मिथेन अँड मिथाईन, मिथिन अँड मिथाईन फॉर्म होणार नाही, ओनली मिथेन असेल CH4. मिथिन अँड मिथाईन फॉर्म होणार नाही, बिकॉज कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड शो करू शकत नाही, और कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड सुद्धा शो करू शकत नाही. तर होऊ शकता कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड घेतलाय, याचा बघू आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, 2 बॉन्ड्स या कार्बनने फॉर्म केलाय, आता लागतील याला 2 हायड्रोजन्स. या कार्बनने डबल बॉन्ड आहे, 2 बॉन्ड्स फॉर्म केलाय, लागतील याला 2 हायड्रोजन्स. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू शकतो, 2 कार्बन्स आहे, दॅट इज 2 C2, हायड्रोजन्स 4 असतील तर C2H4. त्यानंतर होऊ शकता 2 कार्बन असेल तर ऑलवेज लिहायचं इथ, 2 कार्बन्स आहे तर लिहिलं इथ. H4 दॅट इज C2H4, दॅट इज कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. आणि आपल्याला सफिक्स अल्किनच्या वेळेस लिहायचा आहे ENE, जसं अल्किनच्या वेळेस आपण ANE लिहिलं, अल्किनसाठी लिहू आपण ENE. सो इथिन, इथिन मीन्स डबल बॉन्ड, इथेन मीन्स सिंगल बॉन्ड. त्यानंतर होऊ शकता कार्बन कार्बन मध्ये आपण दाखवू डबल बॉन्ड. आता 2 कार्बन्स मध्ये आपण डबल बॉन्ड दाखवला, सिमिलरली इथे सुद्धा डबल बॉन्ड आपल्याला दाखवायचा नाही आहे. अल्किन्स मीन्स यामध्ये एकच डबल बॉन्ड असेल, बाकी सगळे सिंगल बॉन्ड्स असतील. लक्षात द्यायचं आहे, इथे फक्त एकच डबल बॉन्ड असेल, बाकी सगळे सिंगल बॉन्ड्स असतील. नाहीतर तुम्ही जितके कार्बन असेल त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड देत राहाल तर ते तुमचं रॉंग होऊन जाईल. तुम्हाला द्यायचं आहे एकच कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, बाकी सगळे सिंगल बॉन्ड. तर बघू शकता कार्बन डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन. बघू शकता या कार्बनने 2 बॉन्ड्स फॉर्म केलाय, 2 हायड्रोजन्स. या कार्बनने बघू शकता 2 बॉन्ड्स मागच्या साईडला आणि समोर एक बॉन्ड आहे, तर 3 बॉन्ड्स कंप्लीट आहे, तर 1 हायड्रोजन. त्यानंतर हा कार्बन बघू शकता एकच बॉन्ड फॉर्म केलाय, तर 3 हायड्रोजन. तर बघू शकता आता 3 कार्बन आहे, दॅट इज C3. त्यानंतर हायड्रोजन बघून घेऊ, कार्बन 3 होते, 1 2 3 4 5 अँड 6 हायड्रोजन्स आहे, C3S6. त्यानंतर याला म्हणू आपण C3S6 ला प्रो. 5 कार्बन्स आहे तर प्रो, सॉरी 3 कार्बन्स आहे तर प्रो. आपल्याकडे 2 कार्बन्स होते तर इथ, 3 कार्बन्स असेल तर प्रो, आणि डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड असेल तर ENE, दॅट इज अल्कीन, प्रोपीन. त्यानंतर 4 कार्बन्स बघू शकता, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन. पुन्हा आपण एकच डबल बॉन्ड शो केलाय, बाकी सगळे असतील सिंगल बॉन्ड्स. तर बघू शकता कार्बन डबल बॉन्ड कार्बन, कार्बनने 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स. त्यानंतर हा कार्बन बघू शकता यांनी बॉन्ड फॉर्मेशन मध्ये 2 बॉन्ड्स 1 2 अँड 3 बॉन्ड्स फॉर्म केले तर 1 हायड्रोजन. हा कार्बन बघू शकता या कार्बनचे बॉन्डिंग 1 अँड 2, सो 2 हायड्रोजन्स. त्यानंतर बघू शकता हा कार्बन, या कार्बनला सिंगल बॉन्ड आहे तर 3 हायड्रोजन्स. सो सिम्पली C4 असेल, C4 सोबत बघू शकता 1 2 3 4 5 6 7 अँड 8, C4H8. त्यानंतर ब्यूट, 4 कार्बन असेल तर लिहितो आपण ब्यूट, डबल बॉन्ड असेल तर लिहितो आपण ENE. सो हा झाला ब्युटीन. सो इथिन, प्रोपीन अँड ब्युटीन आपण बघितलेला आहे. त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ हायड्रोजन हे कार्बनच्या डबल आहे. 2 असेल तर 4 आहे, 3 असेल तर 6 आहे, 4 असेल तर 8 आहे. सो याच्यावरून याचा जनरल फॉर्म्युला सुद्धा बघून घेऊ आपण. 2 असेल तर 4, 3 असेल तर 6, 4 असेल तर 8, मीन्स CN. नंबर ऑफ कार्बन ऍटम्स जितके असेल तितके हायड्रोजन काय डबल आहे. बघू शकता 2 असेल तर 4, 3 असेल तर 6, 4 असेल तर 8, दॅट इज जितके नंबर ऑफ कार्बन ऍटम्स असेल त्याच्या डबल असतात हायड्रोजन्स. बघून घ्या, जनरल फॉर्म्युला सुद्धा बघितला आपण. सो ब्युटीन पर्यंत आपण बघितलंय. नेक्स्ट आपण बघू आता पेंटीन, दॅट इज कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल आणि 5 कार्बन्स असतील, आणि कार्बन कार्बन मध्ये एकच डबल बॉन्ड शो करायचा आहे, बाकी सगळे सिंगल बॉन्ड्स. तर बघून घ्या, कार्बन कार्बन मध्ये असेल डबल बॉन्ड, बाकी सर्व असतील सिंगल बॉन्ड्स. तर डबल बॉन्ड असेल 2 बॉन्ड्स आहे तर 2 हायड्रोजन्स. बघू शकता इथे 2 बॉन्ड्स आहे, 2 + 1 3, दॅट इज हायड्रोजन. त्यानंतर 1 + 1 2, दॅट इज 2 हायड्रोजन्स. त्यानंतर बघू शकता 2 बॉन्ड्स असतील तर 2 हायड्रोजन्स. त्यानंतर कार्बनला सिंगल बॉन्ड असेल तर 3 हायड्रोजन्स. जितके बॉन्ड रिमेनिंग आहे तितके सगळे आपल्याला लिहायचे हायड्रोजन्स.
त्यानंतर बघू शकता मॉलिक्युलर फॉर्म्युला 1 2 3 4 5 5 कार्बन्स आहे, दॅट इज C5. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 C5H10. जर हे कार्बन ॲटम्सच्या डबल हायड्रोजन्स नाही आले, समजून घ्या आपण कुठेतरी मिस्टेक केली आहे. 5 कार्बन्स असतील तर पेंट, त्यानंतर डबल बॉन्ड असेल तर ENE, दॅट इज पेंटीन. त्यानंतर नेक्स्ट बघू शकतो आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड 1 2 3 3 + 3 6. त्यानंतर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, त्यानंतर सगळे कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड्स, तर 3 + 3 6. डबल बॉन्ड असेल तर 2 हायड्रोजन, डबल बॉन्ड मागच्या साईडला आहे, सिंगल बॉन्ड समोरच्या साईडला आहे, 1 हायड्रोजन ओनली. त्यानंतर बघू शकता कार्बन कार्बन मध्ये 2 बॉन्ड्स आहे तर 2 हायड्रोजन्स, कार्बन कार्बन मध्ये 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स, इथे सुद्धा 2 बॉन्ड्स आहे तर 2 हायड्रोजन्स. मागच्या साईडला सुद्धा बघायचं आहे, समोरच्या साईडला सुद्धा. याला बघितलं तर समोरच्या साईडला बॉन्डच नाही आहे, मागच्या साईडला बॉन्ड आहे तर 3 हायड्रोजन्स. जितके बॉन्ड्स रिमेनिंग असेल तितके सगळे हायड्रोजन्स. त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 1 2 3 4 5 and 6 C6. त्यानंतर नंबर ऑफ हायड्रोजन्स बघून घ्या, 12 यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नंबर ऑफ हायड्रोजन्स आले 12. C6H12, दॅट इज 6 कार्बन असेल तर हेक्स, डबल बॉन्ड आहे म्हणून ENE, सो आलेला आहे हेक्झिन. तो आपण डबल बॉन्ड बघू 6 कार्बन पर्यंतच, नंतर आपण बघू आता ट्रिपल बॉन्ड. बघू शकता आपण कार्बन डबल बॉन्ड कार्बनची नेमिंग बघितली, पण यामध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही की नेहमी आपण जो डबल बॉन्ड घेतलाय तो फर्स्ट पोझिशनलाच घेतलेला आहे, मीन्स ऍट द स्टार्ट घेतलाय. सो डबल बॉन्डची पोझिशन तुम्ही चेंज करू शकता का, तर हा डबल बॉन्ड बघू शकता तुम्ही फर्स्ट पोझिशनला घेतलाय, इथे सुद्धा डबल बॉन्ड घेऊ शकतो का, इथे सुद्धा डबल बॉन्ड घेऊ शकतो का, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर इथे सुद्धा डबल बॉन्ड असू शकते किंवा कुठल्याही 2 कार्बन सोबत कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल आणि त्याला सुद्धा आपण अल्किनच म्हणू, बट ते आपल्याला नेक्स्ट जेव्हा आपण चॅप्टर मध्ये आणखी समोर जाऊ, आणखी नेमिंग बघू IUPAC नेमिंग, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे जर डबल बॉन्ड असेल तर काय होईल, किंवा या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर काय होईल, किंवा या 2 मध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन असू शकते काय, तर नक्की असू शकते. आणि याचे नेमिंग थोडे डिफरंट असतील फ्रॉम दिस. तर यात डिफरंट नेमिंग साठी आपल्याला IUPAC नेमिंग कडे जावं लागेल आणि ते आपला नंतरचा टॉपिक असेल. तर सुरुवातीला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कार्बन डबल बॉन्ड आपण कार्बन सुरुवातीलाच घेऊ, इथे सुद्धा आपण सुरुवातीलाच घेतलेला आहे. आपण डिफरंट पोझिशनला घेऊ शकतो, बट आपण ते IUPAC नेमिंगच्या वेळेस घेऊ. सो हायड्रोकार्बन्स मध्ये फर्स्ट आपण बघितलं अल्केन्स, त्यानंतर आपण बघितलं अल्केन्स, आणि नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे हायड्रोकार्बन्स मध्ये अल्काइन्स. तर अल्काइन्स बघायचं असेल तर बघू शकता कार्बन कार्बन मध्ये असेल ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन मध्ये ज्यावेळेस ट्रिपल बॉन्ड असेल ते असेल अल्काइन्स. तर बघू शकता कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड शो करायचा आपल्याला अल्काइन्स मध्ये. स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये कार्बन बघू शकता 3 बॉन्ड्स कंप्लीटेड आहे, सो 1 बॉन्ड पुन्हा कंप्लीट करेल विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन. इकडे सुद्धा बघू शकता 3 बॉन्ड्स कंप्लीट केले होते, 1 बॉन्ड असेल हायड्रोजन सोबत. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू शकता कार्बन 2 हायड्रोजन 2, सो मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C2H2. आणि नेम जर म्हटलं तर बघू शकता 2 कार्बन्स असेल तर इथ आणि सफिक्स दॅट इज YNE. अल्काइन मध्ये लागेल YNE इज अ सफिक्स, सो असेल इथाइन. त्यानंतर बघू शकता कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, पुन्हा सिंगल बॉन्ड कार्बन असेल. आता सिमिलरली जसं डबल बॉन्ड मध्ये 1 डबल बॉन्ड असेल तसंच ट्रिपल बॉन्ड मध्ये सुद्धा 1 ट्रिपल बॉन्ड असेल, बाकी सर्व सिंगल बॉन्ड्स असतील. तर बघू शकता आता कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, सिंगल बॉन्ड कार्बन, या कार्बनला बघू शकता 3 बॉन्ड्स कंप्लीटेड आहे, सो 1 हायड्रोजन. हा कार्बन ॲटम जर बघितला यामध्ये 1 2 3 and 4 बॉन्ड्स ऑलरेडी कंप्लीट आहे, सो याला हायड्रोजन येणार नाही. आणि हा कार्बन बघू शकता 1 बॉन्ड कंप्लीट आहे, सो याला येतील 3 बॉन्ड्स, सो C. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू शकता C3, कार्बन असतील 3 आणि हायड्रोजन बघू शकता 1 2 3 and 4, सो हायड्रोजन असतील 4, C3H4. 3 कार्बन्स आहे, प्रोप. ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE, तर बघू शकता YNE हा जो सफिक्स असेल अल्काइन साठी येईल, आणि 3 कार्बन्स होते तर आला प्रोप. त्यानंतर नेक्स्ट बघू शकता नेक्स्ट एक्झाम्पल असेल कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, त्यानंतर असेल 2 सिंगल बॉन्ड कार्बन, सो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आलेला आहे. तर बघू शकता कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड 1 हायड्रोजन असेल. त्यानंतर बघू शकता कार्बन हा जो कार्बन ॲटम असेल याला 1 2 3 and 4 बॉन्ड्स ऑलरेडी कंप्लीट आहे, सो याला हायड्रोजन्स येणार नाही. त्यानंतर बघू शकता हा कार्बन असेल 2 बॉन्ड्स ऑलरेडी कंप्लीट आहे, सो हायड्रोजन आहे, हायड्रोजन येईल. त्यानंतर हा कार्बन बघू शकता 1 बॉन्ड आहे, सो 3 हायड्रोजन्स. सिमिलरली बघू शकता C4H असेल 1 2 3 4 5 and 6, C4H6. तर बघू शकता हे असेल ब्यूट, 4 कार्बन असेल तर ब्यूट, सफिक्स येईल YNE, सो असेल ब्यूटाइन. बघू शकता
सो ब्युटाईन पर्यंत आपण बघितलंय. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण ब्युटाईन नंतर असेल 5 कार्बन ॲटम, दॅट इज कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, त्यानंतर सिंगल बॉन्ड कार्बन ॲटम्स. तर होऊ शकता कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन अँड 5 कार्बन्स असेल. स्ट्रक्चरल फॉर्म्युला होऊ शकतो कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड. तर या कार्बन बघू शकता या कार्बन ॲटमने 3 बॉन्ड्स कंप्लीट केले आहे. सो 1 हायड्रोजन. हा कार्बन ॲटम बघू शकतो 1 2 3 अँड 4 बॉन्ड कंप्लीट केले. सो याचे जे बॉन्ड्स असतील ते कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर हा नेक्स्ट कार्बन ॲटम असेल. नेक्स्ट कार्बन ॲटमने 2 बॉन्ड्स कंप्लीट केले तर 2 हायड्रोजन्स. नेक्स्ट कार्बन ॲटम असेल 2 बॉन्ड्स कंप्लीट केले तर 2 हायड्रोजन. नेक्स्ट कार्बन ॲटम बघू शकता ओनली सिंगल बॉन्ड आहे तर 3 हायड्रोजन्स. तर बघू शकता या प्रकारे C5 मॉलिक्युलर फॉर्म्युला C5 हायड्रोजन्स 1 2 3 4 5 6 7 and 8 C5H8. त्यानंतर नेम बघू शकता 5 कार्बन्स आहे तर पेंट, 5 कार्बन असेल तर पेंटीन. त्यानंतर ट्रिपल बॉन्ड आहे तर YNE पेंटाईन. सो याचं नेमिंग येईल पेंटाईन. त्यानंतर 6 कार्बन साठी बघू शकता कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन कार्बन कार्बन. सो 3 and 3 6 कार्बन असतील. कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आहे. त्यानंतर सिंगल बॉन्ड कार्बन असतील सगळे. 3 + 3 6 कार्बन्स आले. त्यानंतर हा कार्बन ॲटम बघू शकता 3 बॉन्ड्स ऑलरेडी कंप्लीट आहे. सो 1 बॉन्ड हायड्रोजन. त्यानंतर हा कार्बन बघू शकता या कार्बनने ऑलरेडी 3 बॉन्ड्स + 1 4 बॉन्ड्स कंप्लीट केलेले आहे. सो याला हायड्रोजन येणार नाही. हा कार्बन ॲटम बघू शकता 2 बॉन्ड्स आहेत तर 2 हायड्रोजन येतील. नंतर हा कार्बन ॲटम बघू शकता 2 बॉन्ड्स आहेत तर 2 हायड्रोजन्स येतील. हा कार्बन ॲटम बघू शकता 2 बॉन्ड्स आहेत तर 2 हायड्रोजन येतील. त्यानंतर हा कार्बन ॲटम बघू शकता ओनली सिंगल बॉन्ड आहे एक साईडला तर येतील 3 हायड्रोजन्स. बघू शकता या प्रकारे करायला कंप्लीट. तर बघू शकता C6H असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 C6H10. सो 6 कार्बन आहे सो असेल हेक्स. त्यानंतर ट्रिपल बॉन्ड आहे तरी YNE. सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जसं डबल बॉन्ड मध्ये होता की डबल बॉन्डची जी पोझिशन होती ती नेहमी आपण स्टार्टिंगला घेतलेली आहे. तर ही डबल बॉन्ड सिमिलरली इन ट्रिपल बॉन्ड मध्ये सुद्धा ही पोझिशन आपण स्टार्टिंगला घेतली आहे. तर ही पोझिशन आपण मिडल मध्ये घेऊ शकतो का? बिलकुल घेऊ शकतो आपण. कुठे पण हे ट्रिपल बॉन्डची पोझिशन असेल पण त्यामुळे याच्या नेमिंग मध्ये डिफरन्स येईल आणि ते नेमिंग मध्ये डिफरन्स आपण कव्हर करू इन टर्म्स ऑफ IUPAC नेम. जेव्हा आपण IUPAC नेम मिळवू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ट्रिपल बॉन्डची पोझिशन चेंज केल्यानंतर याच्या नेमिंग मध्ये काय चेंजेस येतात. सो सध्या इतक्या बघून घ्या. त्यानंतर आपण ट्रिपल बॉन्डच्या पोझिशन चेंज करून सुद्धा नेमिंग याचं बघणार आहे. बघू शकता हायड्रोकार्बन्स मध्ये आपण अल्केन्स बघितले आणि अल्काइन्स बघितले. तर अल्केन्सचे सुद्धा एक्झाम्पल बघितले आपण, अल्केनचे एक्झाम्पल बघितले आणि अल्काइनचे सुद्धा एक्झाम्पल बघितले. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला आपण अल्केनसाठी, त्यानंतर आपण बघितलं अल्केनसाठी आणि आता आपण बघून घेऊ अल्काइनसाठी. सो अल्काइनसाठी जो जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल तो असेल CnH2n-2. तर बघू शकता आपण अल्केनसाठी फॉर्म्युला जो बघितला होता आपण अल्केन टाइमला तर तो असेल CnH2n+2. त्यानंतर बघू शकता अल्किनला बघितला होता आपण फॉर्म्युला तो असेल अल्किनच्या वेळेस CnH2n. त्यानंतर अल्काइनसाठी जो फॉर्म्युला बघितला आपण तो असेल CnH2n-2. तर बघू शकता सुरुवातीला +2 होता, त्यानंतर 2 ने कमी झाला तर 2n झाला, त्यानंतर 2 ने आणखी कमी झाला तर 2n-2. मीन्स सिंगल बॉन्ड होता तर +2, डबल बॉन्ड आला तर +2 कमी झाला, त्यानंतर ट्रिपल बॉन्ड आला तर आणखी 2 कमी झालेला आहे CnH2n-2. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल CnH2n-2. सो कार्बन 2 साठी बघून घेऊ C2. सो आता बघू शकता मिथाइन एक्झिस्ट करणार नाही, दॅट इज C कार्बनची व्हॅल्यू जे 1 असेल तेव्हा मिथाइन एक्झिस्ट करणार नाही, बिकॉज 1 कार्बन मध्ये आपण कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन नाही शो करू शकत. आपल्याला कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन शो करायचं असेल तर ऍटलीस्ट 2 कार्बन्स लागतील, त्यामुळे मिथाइन एक्झिस्ट करतात नाही आणि हे स्टार्ट होईल इथाइन पासून. तर बघू शकता अल्काइन जे स्टार्ट होतील ते स्टार्ट होतील इथाइन पासून, बिकॉज ऑफ 2 कार्बन ॲटम पाहिजे कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन शो करासाठी. तर यांची व्हॅल्यू बघू शकता आपण 2 घेतलेली आहे, तर H2 पुन्हा यांची व्हॅल्यू जी येईल ती 2 असेल -2. सो यांची व्हॅल्यू घेतली आपण 2 बघू शकता इथे, तर यांची व्हॅल्यू इथे सुद्धा असेल 2. सो कार्बन ॲटम्स घेतले आपण 2. C2H 2 × 2 4 4-2 दॅट इज बघू शकता 4-2 दॅट इज C2H2 आणि इथाइनचा जर फॉर्म्युला बघितला तुम्ही तर सिमिलर असेल दॅट इज C2H2. त्यानंतर सेम एक्झाम्पल आपण प्रोपाइन साठी सुद्धा बघू शकतो दॅट इज C3. कार्बनची व्हॅल्यू घेतली, आता बघू शकता यांची व्हॅल्यू घेतलेली आपण 3. तर बघू शकता याच्या वेळेस जेव्हा यांची व्हॅल्यू पुट करू ते सुद्धा पुट करावं लागेल आपल्याला 3. सो यांची व्हॅल्यू 3 होती तर इथे सुद्धा यांची व्हॅल्यू पुट करावं लागेल 3-2. सो असेल C3H 3 × 2 6 6-2 दॅट इज 4. सो C3H4. तुम्ही जर बघितलं प्रोपाइनचा फॉर्म्युला तर तो असेल C3H4. तर या प्रकारे आपण बघितलाय मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर अल्केन्स अँड अल्काइन्स.
सो बघू शकता तुम्ही